नमस्कार शेतकरी मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यासाठी जवळपास 20,552 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे किंवा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। तर यापैकी जवळपास 7,000 कोटी रुपयांच्या निधीची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि 7,000 कोटींची जी कर्जमाफी होणार आहे तर ती जवळपास एकंदरीत 17 लाख शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि या 17 लाख शेतकरी बांधवांची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ हा कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, त्यासाठी आधार ऑथेंटिफिकेशनचं काय महत्व असणार आहे। त्यानंतर पोर्टलवरती रक्कम जर तुमची कमी दिसत असेल, कर्जमाफीच्या पोर्टलवरती जी रक्कम दाखवण्यात येत आहे प्रत्येक शेतकरी बांधवांची, ती रक्कम जर तुमची कमी दिसत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने कर्जमाफी योजनेसाठी मंजूर केलेल्या 20,552 कोटींच्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे 20,552 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे। परंतु ही जी कर्जमाफी होत आहे तर ही टप्प्याटप्प्याने होत आहे। तर याच्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 7,000 कोटींच्या कर्जमाफीला मंजुरी देण्यात आलेली आहे किंवा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये एकंदरीत 17 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती शेतकरी बांधवांना मिळत आहे। आता पात्र शेतकरी बांधवांना रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये किंवा संबंधित कर्ज खात्यात जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। परंतु आता शेतकरी बांधवांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांची पोर्टलवरची जी कर्जाची रक्कम आहे तर ती रक्कम कशी तपासायची। जर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र असाल तर अधिकृत पोर्टलवरती जाऊन तुमच्या नावासमोर दाखवलेली 31 मार्च 2026 पर्यंतची तुम्हाला कर्जमाफी तपासायची आहे। त्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे 1 एप्रिल 2026 नंतर अतिरिक्त व्याज आकारू नये अशा सूचना बँकांना देण्यात आल्याची माहिती देखील आलेली आहे। आणि जर पोर्टलवरील रक्कम तुमच्या जी काही तुमची कर्जमाफीची नोंदणी आहे त्याशी जर जुळत असेल तर तुम्हाला काही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नावासमोरील माहिती योग्य असल्यास आधार ऑथेंटिफिकेशन पूर्ण करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे। त्यानंतर ऑथेंटिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर लाभाची प्रक्रिया ही तुमची पुढे जाईल आणि पात्र शेतकरी बांधवांना कर्जमाफी प्रमाणपत्र हे मिळू शकतं। आता तुमची जर रक्कम जी आहे तर ती पोर्टलवरती जर चुकीची दाखवत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तीही माहिती जाणून घ्या। जर तुमची रक्कम पोर्टलवरती चुकीची दाखवलेली असेल तर किंवा काही माहिती तुमची जुळत नसेल तर तुम्ही घाबरायचं नाहीये। अशा प्रकरणांमध्ये तुम्ही अधिकृत पोर्टलवरती तक्रार नोंदवायची आहे आणि या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती पडताळणी करून त्यामध्ये निर्णय घेणार आहे। आता यामध्ये शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती जाणून घेतलेली आहे। कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी पोर्टलवरील माहिती तुम्हाला तपासून घ्यायची आहे। आधार ऑथेंटिफिकेशन वेळेमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि कुठलीही विसंगती असेल तुमच्या आधार जी कर्जमाफीची पोर्टलवरती यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये जर तुमची विसंगती असेल माहितीमध्ये तर तुम्हाला अधिकृत तक्रार नोंदवायची आहे आणि कोणतेही अप्रमाणित माहिती किंवा अफवांवरती विश्वास ठेवायचा नाहीये। अंतिम पात्रता असेल, रक्कम असेल आणि लाभ यासाठी नेहमी अधिकृत सरकारी पोर्टलवरती किंवा बँकेकडून माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जी कर्जमाफी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे किंवा जाहीर करण्यात आलेली आहे, प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये 22,550 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यापैकी 7,000 कोटी रुपयांची जी काही कर्जमाफीची प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि जवळपास 17 लाख शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे। आणि ही जी कर्जमाफी शेतकरी बांधवांना मिळत आहे टप्प्याटप्प्याने मिळत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी जरी तुमचं पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं नसेल तरी सुद्धा घाबरायचं नाहीये। जर तुम्ही कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र झालेले असाल म्हणजे कर्जमाफीसाठी पात्र झालेले असाल आणि जर तुमचं नाव पहिल्या टप्प्यामध्ये आलेलं नसेल तर तुम्ही घाबरायचं नाहीये। ही कर्जमाफी टप्प्याटप्प्याने होणार आहे। मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल, नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।